आपल्याकडे हा बोर्ड आहे 2 बाय 6 फूट. हा ॲप्लिकेशनमध्ये कसा ॲड करायचा ते आपण बघूया. सर्वप्रथम तुम्हाला वायफाय ऑन करायचा आहे. त्यानंतर हा बोर्ड वायफाय थ्रू कनेक्ट करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं तुमच्या बोर्डचं वायफाय दिसेल. बोर्ड कनेक्टेड झालेला आहे. आता सर्वप्रथम तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे प्लस बटनवर क्लिक करायचं आहे. फाइंड डिव्हाइस. इकडे तुमचं वायफायला कनेक्टेड झालेलं दिसेल. बॅकला जा, तुमचं इथं डिव्हाइस कनेक्ट करा आणि ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर इकडे सर्व गोष्टी चेक करून, जर तुमचा बोर्ड कलर असेल तर इथे कलर सिलेक्ट राहील, सिंगल असेल तर सिंगल सिलेक्ट राहील. आपला कलर असल्यामुळे इथे फुल कलर ऑप्शन सिलेक्ट आहे. ओके बटनवर क्लिक करा. ओके केल्यानंतर तुम्ही इथून तुमचं टेक्स्ट टाकू शकता. आपण इथून टाकूया श्री गणेश. ओके. हे आपण इथून कलर चेंज करू शकतो. इथून इफेक्ट्स देऊ शकता वेगवेगळे. ओके. बोल्ड हवं असेल तर बोल्ड घ्या. इटॅलिक, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ट्राय करा. इथून बॉर्डर वगैरे सिलेक्ट करू शकता पाहिजे असल्यास. ओके, मी ही बॉर्डर घेतो. बॅक आणि आता सेंड बटनवर क्लिक करा. तुम्ही बघू शकता हा बोर्ड सक्सेसफुली ॲड झालेला आहे. आपण थोडा बॅकग्राऊंड ॲड करूया यामध्ये. त्यासाठी परत ॲप्लिकेशनला येऊया, रिटर्न. तुम्ही इथे बघू शकता बॅकग्राऊंड, पिक्चर बॅकग्राऊंड ॲड करूया. 2 नंबरचा बॅकग्राऊंड ॲड करून बघूया. सेंड. पूर्ण 100% कंप्लीट होऊ द्यायचं आहे. ओके. कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ॲड झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणताही बोर्ड ॲप्लिकेशनमध्ये ॲड करू शकता.